न्यूज डीप कॉन्फिडेंट, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब, ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर, सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज। अवकाळी पावसाने उमरा महसूल मंडळातील शेती उद्ध्वस्त, शेतकऱ्यांचा आक्रमक इशारा। अकोट तालुक्यातील उमरा महसूल मंडळ परिसरात 1 जून रोजी झालेल्या अवकाळी पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे केळीसह विविध हंगामी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील केळी बागा जमीनदोस्त झाल्या असून उभ्या पिकांचं मोठं नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडलेले आहेत। या पार्श्वभूमीवर शेतकरी ज्येष्ठ नेते साहेबराव पाटील भगत यांच्या नेतृत्वाखाली शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने अकोट तहसीलदारांना निवेदन सादर केलं। नुकसानग्रस्त क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करून शासनाकडून योग्य नुकसान भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख दिलीप भाऊ यांनी देखील प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा दिला। शेकडो शेतकरी निवेदन देण्यासाठी उपस्थित होते। शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की आधीच वाढते उत्पादन खर्च, बाजारभावातील अनिश्चितता आणि नैसर्गिक संकटांमुळे शेती अडचणीत आली आहे। अशा परिस्थितीत अवकाळी पावसाने मोठा आर्थिक फटका बसला असून शासनाने तातडीनं मदतीचा हात द्यावा। शेतकरी संघटनांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित मदत जाहीर करावी आणि जाहीर न झाल्यास तीव्र आंदोलन उभारलं जाईल। त्यामुळे आता प्रशासन आणि शासन याबाबत कोणती भूमिका घेते याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे। अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी नीलकंठ वसू पाटील। मी पिंपरी जैनपूर येथील साहेबराव भगत। आमच्या इथं काल 7 वाजता खूप जोराचा सुसाट्याचा वारा होता आणि पाऊस होता। त्या पावसामध्ये पूर्ण केळी पीक हे उद्ध्वस्त झालेलं आहे आणि आमच्या इथं 75% केळीचा पेरा आहे। आणि त्यामध्ये काय झालं की आज रोजी तो माल कटनवर आला होता की 4-8 दिवसात तो माल जाणार होता आणि या अवकाळी पावसामुळे आणि वाऱ्यामुळे हे पूर्ण पीक उद्ध्वस्त झालेलं आहे। आज शेतकऱ्याची परिस्थिती अशी आहे की तो त्यानं काय मरावं की जगावं की मरावं अशी परिस्थिती झालेली आहे। लहान लहान कास्तकार आहेत, बाहेरून पैसे आणून स्वतःचं सोनं गहाण ठेवून, मंगळसूत्र गहाण ठेवून हे सर्व परिस्थिती हाताळली आणि आज ही परिस्थिती आली आहे, शेतकऱ्यावर आलेली आहे। आणि दुसरा भाग, अरे मुख्यमंत्र्याला मी हे म्हणतो की निकष लावू नका, कारण आदित्य स्टार्ट सांगा स्टार्ट। काल झालेलं नुकसान 1 जून 2026 काल म्हणजे संध्याकाळी 7 वाजता आमच्या गावातील पिंपरी जैनपूर येथील शिवारात जवळपास 100 ते 150 एकर केळीचं नुकसान झालेलं आहे। तरी त्या केळीच्या नुकसानाची निवेदन तहसीलदार तथा SDM साहेब यांना दिलेलं आहे। जर या 24 तासाच्या आत आमच्या केळीचा सर्वे जर झाला नाही तर आम्ही इथं तीव्र आंदोलन करू असा इशारा आम्ही तहसीलदार साहेब यांना देणार आहोत। त्याच्यासाठी सर्व शेतकरी इथं हजर आहेत। धन्यवाद। जय गुण सागर पाटील। कालच्या अवकाळी पाण्यामुळे काल उमरा मंडळामध्ये जे केळीचं पीक आता उमरलं होतं, असं वाटत होतं की प्रत्येकाला शेतकऱ्याला वाटत होतं की आता पीक आपल्या घरी जाणार आहे। परंतु ऐन उमेदीच्या वेळेस कालच्या अवकाळी पाण्यामुळे शेतकरी हा खलास झाला, सर्व शेती उद्ध्वस्त झाली। आमची आज सर्व या शेतकरी बांधवाच्या वतीनं अकोट येथील उपविभागीय अधिकारी SDM साहेबांना आमची विनंती आहे, तहसीलदार साहेबांना आमची विनंती आहे की कुठल्याही आदेशाची वाट न पाहता तात्काळ आजच्या आज आपले
आपल्या तहसीलमार्फत सर्व पंचनामे करा आणि शेतकऱ्यांना मदत द्या, नाहीतर फक्त निवडणुका. जून 2026 रोजी उमरा मंडळमध्ये प्रचंड प्रमाणात कालच्या या वादळी वारा आणि गारपीटमुळे खूप नुकसान झालेलं आहे. तरी शेतकऱ्याच्या या आसमानी संकटामुळे या कुठेतरी एक आर्थिक नुकसान हे शेतकऱ्यावर तो भुदंड पडलेला आहे. शेतकऱ्यानं खूप मेहनतीने हे पीक उभं करून आज ते पीक जर अशा प्रकारे कोलमडत असेल तर फार हे चिंतेची बाब आहे. तरी आता सर्वांनी तहसीलदार साहेब आणि उपविभागीय अधिकारी कृषी यांना हे निवेदन दिलेलं आहे. या माध्यमातून आमची अशी विनंती आहे की त्वरित शासनाने याचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावे व शेतकऱ्याला भरीव प्रमाणाने मदत करावी हीच विनंती.